मी मृण्मयी बर्द स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही तिघं आता चाललो आहे लालबागला मसाला करायला. गरमीचा आपण मे महिन्यात मसाला करतो तो करतो आहे. तर मग आता आम्ही चाललो आहे स्टेशनला आणि ते आज मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन थोड्या लेट होत्या म्हणून आम्ही थोडा वेळ बसलो, थोडासा टाईमपास करत होतो असंच. आणि इथे ठाणे साईडच्या ट्रेन येत होत्या CSMTचे टाईम. आपण कुठे चाललो आहे? आता आम्ही चाललोय स्टेशनला, उतरून आता इथे हा समोरच्या ब्रिजवर ना तिकडे आम्ही क्रॉस करणार आणि मसाला करायला चाललोय. तर चला पुढे दाखवते. इथे आता बाप्पा पुढे पुढे चाललोय आम्ही मार्केटला. इथून असं सरळ सरळ जातोय. तर इथे आम्ही आता मार्केटमध्ये म्हणजे शिरलोय, सरळ सरळ लाईनीत आलोय. तर मग आता मसाल्याची गल्ली यायला खूप टाईम आहे. आत्ताची दुकानं स्टार्ट झालेली आहे. तर चला पुढे बघूया. मी आणि मम्मी आता चालतोय. मम्मी पण दमली आणि मी पण दमले. पप्पा चालले तेवढे फटाफट फटाफट पुढे. आम्ही दोघी चालतोय आरामात, कारण की ऊन पण आहे तर दमायला होतं थोडंफार. तर आम्ही आता क्रॉस केलंय आणि चाललोय. तर आता क्रॉस करून परत ह्या लाईनीला चालत चाललोय. मसाला मार्केट बघतो आता. मला तर नाही माहिती, पण मम्मी पप्पा पहिले येऊन गेले तर तेच चालत आहेत आता पुढे पुढे. थोडाफार आपण मसाल्याच्या मार्केटमध्ये एंटर केलेलं आहे आणि मिरच्यांचा वास एकदम घुमघुमतोय. तर बघूया आता पप्पा कुठल्या मसाल्यावाल्याकडे जात आहेत, कारण की मला तर नाही माहिती, पण पप्पा मम्मी ऑलरेडी एकदा आलेले आहेत. तर ते तर आता या गल्लीमध्ये आम्ही टर्न घेतलेला आहे. हे शॉप आहे तिथे आम्ही आता आलोय आणि इथे बाजूलाच गिरणी आहे, तर त्याचा आवाज येतोय खूप. इथे आम्ही आलेलो आहे VMK विश्वास मसाला केंद्र, आणि आम्ही इथेच गेल्या वेळी सुद्धा केलं होतं. आणि त्यांचं इथे गिरणी पण आहे, कुठूनही देतात ते लोक. आम्ही आता इथे सगळं सामान घेऊन मग इथे कुटायला देणार आहोत. तर इथे आमच्या आता मिरच्या भरल्या आहेत, काश्मीरी मिरच्या भरल्या आहेत 1 किलो. तर आता इथे हे बेडगी मिरची, त्यानंतर ती थोडी तिखट असते ती वाली, आणि इथे पण मसाला आहे जो मसाल्यामध्ये टाकणार आहेत आपण, तो सुद्धा इथे भरतायत. धने भरले आहेत, काळी मिरी सगळं असतं, ते सगळे मसाले भरलेले आहेत. आणि ही मिरची आपली इथे भरतायत. ही 4 प्रकाराच्या मिरच्या आपण यूज करतोय आणि हे सगळा मसाला इथे बाकी भरतात. आपण एक लिस्ट दिली होती, पप्पा लिस्ट दाखवा जरा. ही लिस्ट आम्ही करून आणलेली, तर त्या लिस्टप्रमाणे आम्ही मसाला, ही पप्पा लिस्ट करतात मसाल्याची, तर त्या लिस्टप्रमाणे आम्ही इथे मसाला करायला आणलेला आहे. दरवेळीच करतो आम्ही. गेल्या वेळी ठाण्याला केला तो ठीक नव्हतं झालं म्हणून आम्ही परत इथेच आलो आहे. त्याच्या आधी आम्ही खूप वेळा इथे केलेलं आहे. आणि दोघं इथे बसले आहेत. तर इथे आमच्या मिरच्या चालल्या, सगळ्या मिरच्या झालेल्या आहेत भरून. तुम्ही नाव बघू शकता.
विश्वास मसाला जसं आपण लिस्ट करून दिलेली असते तर त्यांच्याकडे ऑलरेडी एक असतं ते लिस्टमध्ये ते लोक टिक करून घेतात काय काय हवं आहे काय नसतं आणि तसं मसाला आपल्याला भरून देतात. हे त्यांच्या इथे सगळ्या मिरच्या आहेत. तरी इथे आम्ही हळदसुद्धा घेतलेली आहे 3 किलो, तीसुद्धा आपण दळणार आहोत. आणि हे सगळं मसाला जो इथे आहे तो आपला मिरचीच्या मसाल्यामध्ये जाणार आहे. आणि 3 किलो हळद घेतली ती पण आपण कुटून घेणार आहोत. त्यांनी आता इथे याच्यावर नावसुद्धा टाकलेलं आहे. नाव टाकून झाल्यानंतर आता ते कुटायला नेतं. तर इथे त्यांची गिरणी आहे. आपल्याला इथे आवाज येणार नाहीये. इथे हे आपल्या मसाल्याचं सगळं सामान हे लोक भाजून घेणार आहेत आणि मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आम्ही तेल टाकायला दिलं होतं कारण की मिरच्या मग चांगल्या अशा भाजल्या गेल्या पाहिजेत म्हणून तेल दिलं होतं आणि त्या मसाल्यात टाकायला थोडा मीठ. हे मसाले वगैरे भाजून आता मग मिरच्या भाजणार ते लोक. त्यांनी थोडं इथे तेल टाकून घेतलेलं आहे. आम्ही तेल सुद्धा दिलं होतं मिरच्या चांगल्या फ्राय करायला. मी आणि मम्मी थोडंसं फिरायला चाललोय. थोडंसं फिरतो. मसाला भाजून बिजून झालेला आहे तर आता ते कुटायला घेतीलच. आम्ही चाललोय जरा राऊंड छोटासा मार्केट फिरतोय. तर आम्ही दोघी मार्केट जरा फिरतोय आणि बघतोय आता काय काय आहे मार्केटला थोडंफार. आणि चला मग मसाल्याकडे रिटर्न जाणार झालं की. तर इथे सगळे कपड्यांचे आणि खेळण्याचे वगैरे दुकान आहेत. बाकी सगळे मागे आहेत. आम्ही खूप पुढे आलो आहे. मार्केट होतं ना तिकडे मसाल्याचं तिथून पुढे झालो मागे नाही गेलो. तर आम्ही आता इथे मार्केट तर इथे आम्ही पाठच्या बाजूला आलो आहे. मसाल्याच्या दुकानाच्या समोरच हे सरबतचं शॉप होतं तर आम्ही इथे कोकम सरबत पितो. आम्ही आता इथे बसलोय आणि माझी एक टिकली पडलेली आहे आणि आम्ही इथे आता बसलोय. पप्पा तिकडे दिसत नाही आता पण आम्ही जस्ट बसलोय. ते मी वेफर घेतले होते आणि आता पप्पा इथे उभे आहेत. मसाला पण ऑलमोस्ट झाला असेल. आम्हाला जराशी भूक लागलेली म्हणून चिप्स घेतलेत खायला. बसून बसून आता 1:30 वाजेपर्यंत होईल. 1-1:30 वाजेपर्यंत मसाला आपला कुठून. पप्पा आता परत बघायला चाललेत मसाला कुठून झाला की नाही. इथे आमचा मसाला झालेला आहे. फक्त आता हळद कुठत आहेत ते चाळून घेऊन येतात. बाकी झालेलं आहे. तर आता आपण याचं बिल करणार आहोत. हळद पण आता इथे आलेली आहे तर मग इथे हळद पण आमची पॅक आणि मसालासुद्धा पॅक करणार.
आणि ते दोन्ही मिळून आमचं 10 किलो असणार आहे. हळद आणि मसाला दोन्ही. मसाला आपला 7.5 झाला आहे आणि हळद आपली 3 किलो आहे ऑलरेडी. तर मग ते दोन्ही मिळून 10 होऊन जातात. आपला मसाला आणि हळद झालेली आहे. तर चला घेऊन जाऊया. आता आम्ही निघालो आहे. झालेला आहे आमचा मसाला. तर चला आता चालत आम्ही उसाचा रस पियाला आलो आणि मग आता इथून सरळ सरळ इथे ब्रिज दिसतोय, तिथून ट्रेन पकडणार आणि चालो घर पे. मी इथे पोहोचलोय स्टेशनला. तर आता मी स्टेशनला पोहोचलोय. सगळा मसाला पण आपला झालेला आहे. इथे आहे पप्पा तिकडे मागे उभे आहेत कुठेतरी. मम्मी मसाला दाखवते आणि ही हळद आहे. बस आता ट्रेन येईल तसं घरी. हा मम्मी काय बोलतेस? थांब. खाऊ काय काय खाऊ घेतलंय? आणि किती वाजलेत आता? 1:30 वाजलाय आणि पप्पा तिकडे उभे आहेत. दिसत नाही तेवढे तिकडे. आणि आता ट्रेन येईल तसं आम्ही निघणार. आम्ही इथे ट्रेनमध्ये बसलोय आणि आता वडापाव खाणार आहे, कारण की आम्हाला इथेच वाजलेत 2 मसाला करेसपर्यंत. तर मग आता 2 वाजलेत, 2:30 नाही 2 वाजलेत. तर आता आम्ही वडापाव खातो. मम्मी आमची वडापाव एन्जॉय करते. आता आम्ही ट्रेन पकडली आहे जस्ट. गरम होत आहे तर भरपूर पाणी पिते मम्मी. आता आम्ही विक्रोळीला पोचलोय. तर आता चाललोय घरी. तर चला जाऊया. तर इथे ही मांजर आमची वाट बघत होती बाहेर दरवाजाच्या, कारण की तिच्या पिल्लांना दूध पाजायचं होतं आणि त्यांचा व्हिडिओ काढला होता मी थोडासा. तर हे इतका मी फोटो लावला आहे, कारण की व्हिडिओ मला आता भेटत नाही म्हणून. तर हे अशी छोटी छोटी पिल्ले आहेत तिची. तर मम्मीने इथे आता मसाला खोलून त्याला थंड करत ठेवला आहे. तर आता ती व्यवस्थित पसरवून त्याला झाकून ठेवणार आहे थंड करायला. म्हणजे आपण कुठून आणला की तो गरम गरम असतो पॅक केलेला, म्हणून आपण त्यांना घरी येऊन थंड करायचं, नाही तर त्याला किडे लागतात. काय होतं, खराब होतं ना मम्मी का किडे लागतात? सफेद होतो काय? मग मम्मी आता इथे ठेवते या टपामध्ये. आणि हळदसुद्धा आपण काढून ठेवणार आहोत. इथे मसाला झाला आहे, आता हळद पण मम्मी काढते. त्याला आम्ही गेल्या टायमाला हळद अशी बांधूनच ठेवली होती, तर त्याला कीड लागलेली. पण आताही आपण सोडून थोडी थंड करणार आहोत आणि त्याला चांगलं ठेवणार आहोत 1 दिवस. मग इथे आता आपण हळदसुद्धा तशीच करून घ्यायचं जसं आपण मसाला पसरवून घेतलेला आहे. आणि ही व्हिडिओ मी इथेच संपवते. तर चला, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.